नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येय अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती 2024ला झालेले मराठी व्याकरणावरील प्रश्न पाहणार आहोत। आज आपण या सिरीजचा भाग 8 पाहणार आहोत, ज्यामध्ये 50 प्रश्न असतील आणि इतर 7ही भागांमध्ये प्रत्येकी 50 प्रश्न आहेत। जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील आणि तुम्ही पोलीस भरती परीक्षा देणार आहात तर तुम्ही ते व्हिडिओ देखील पाहून घ्या। तर मित्रांनो, त्यासोबतच आपल्या ज्या मित्रांचा अजून पेपर झालेला नाही आहे त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा। त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता आहे? आता मित्रांनो, पर्वत, विषय, बोका, हत्ती सर्व शब्द आहेत ते एकवचनी वाटतायत, ठीक आहे। परंतु या ठिकाणी पहा, पर्वतचं एकवचन आणि अनेकवचन सारखं असतं, त्यामुळे ते निश्चित सांगता येते का एकवचनी आहे की अनेकवचनी आहे? नाही सांगता येत आहे। विषयचं पण तेच आहे, एकवचनी रूप आणि अनेकवचनी रूप सारखं असतं, त्यामुळे निश्चित वचन सांगता येत नाहीये। आणि हत्तीचं देखील तेच आहे, एक हत्ती किंवा 10 हत्ती असू देत, हत्ती हे दोन्ही वचनामध्ये सारखंच असतं, त्यामुळे या ठिकाणी देखील निश्चित सांगता येत नाहीये। मग या ठिकाणी पहा, बोका हा शब्द आहे हा एकवचनामध्ये आहे, तर त्याचं अनेकवचन होतं का? होतं, बोके असं होतं। म्हणजे आपण निश्चित सांगू शकतो की पर्याय 3 मधील बोका हा शब्द एकवचनामध्ये आहे, ठीक आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 3। प्रश्न क्रमांक 2, खालील वाक्याचा प्रयोग ओळखा। पोलिसांनी चोर पकडला। आता मित्रांनो, वाक्यामध्ये काय असतं? कर्ता, कर्म आणि क्रियापद। मग आपण काय करतो प्रयोग ओळखण्यासाठी? कर्ता आणि कर्म यांच्या लिंग किंवा वचनानुसार क्रियापदाचं रूप बदलतंय का हे पाहतो। मग या ठिकाणी पहा, जर कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचं रूप बदललं तर कर्तरी प्रयोग आणि कर्माच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्मणी प्रयोग। मग या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये पोलिसांनी कर्ता, चोर कर्म आणि पकडला हे क्रियापद आहे, ठीक आहे। मग या ठिकाणी आपण काय करूया? चोराचं अनेकवचन करूया। पोलिसांनी एक चोर पकडला, त्याप्रमाणे जर 2 असतील तर काय होईल? पोलिसांनी 2 चोर पकडले। म्हणजे या ठिकाणी पकडलाचं पकडले असं होतंय, म्हणजे क्रियापदाचं रूप बदलतंय कशानुसार? कर्मानुसार, कर्माच्या वचनानुसार। म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो? कर्माच्या वचनानुसार क्रियापदाचं रूप बदलतंय, म्हणून या ठिकाणी हे वाक्य आहे ते कर्मणी प्रयोगातील आहे, ठीक आहे। म्हणजेच पर्याय 2 आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, गटात न बसणारा शब्द ओळखा। आता मित्रांनो पहा, तुरग, अश्व, वारू हे 3 काय आहेत? घोड्याचे समानार्थी शब्द आहेत। तर कुंजर म्हणजे काय? हत्ती। म्हणजे या ठिकाणी घोड्यांच्या गटात हत्ती बसणार आहे का? नाही बसणार आहे, म्हणून पर्याय 4 हा गटात बसत नाहीये, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी अलंकारिक शब्द ओळखा। आता मित्रांनो, अलंकारिक शब्द म्हणजे काय? तर त्याला साध्या भाषेमध्ये अनेक अर्थ असतात, परंतु वाक्याला शोभा येण्यासाठी किंवा काव्यपंक्तीला शोभा येण्यासाठी ज्या शब्दाचा वापर केला जातो त्याला काय म्हणायचं? अलंकारिक शब्द म्हणायचं। मग या ठिकाणी पहा, अक्षरशत्रू म्हणजे काय? तर अशिक्षित व्यक्ती किंवा न शिकलेला व्यक्ती। मग आपण या ठिकाणी काय म्हणू शकलो असतो? अशिक्षित म्हणू शकलो असतो, परंतु वाक्याला शोभा यावी म्हणून या ठिकाणी अक्षरशत्रू असा अलंकारिक शब्द वापरला गेला आहे। त्याचबरोबर अरण्य पंडित म्हणजे काय? एखादा मूर्ख व्यक्ती, ज्या व्यक्तीच्या भावना किंवा ज्या व्यक्तीचं जे काही विचार आहेत ते इतर कोणाला समजणार नाहीत अशी व्यक्ती। मग या ठिकाणी आपण या ठिकाणी मूर्ख म्हणू शकलो असतो, परंतु या ठिकाणी अरण्य पंडित हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे अलंकारिक शब्द वाक्याला शोभण्यासाठी वापरले जात आहेत, म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो? ए आणि डी हे काय आहेत? अलंकारिक शब्द आहेत, ठीक आहे। म्हणजेच पर्याय 2 आपलं उत्तर आहे। अनासक्त म्हणजे आसक्ती नसलेला आणि देशभक्त म्हणजे देशाचा भक्त किंवा देशभक्ती अंगात भिनलेला, ठीक आहे। या ठिकाणी याबद्दल कोणते अलंकारिक शब्द वापरता येतील, परंतु हे अलंकारिक शब्द नाही आहेत, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 5, मांदियाळी हा समूहदर्शक शब्द कोणत्या नामासाठी वापरला जातो? हे खालील पर्यायातून निवडा। आता मित्रांनो, मांदियाळी म्हणजे काय असतं? तर एकाच विचाराने जडलेल्या किंवा एकाच प्रेरणेने वेधलेल्या लोकांचा समूह। म्हणजे काय? तर एकाच देवाचे भक्त किंवा भक्त असं आपण म्हणू शकतो। म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणूया? मांदियाळी कोणाची असते? तर भक्तांची असते, ठीक आहे। म्हणजेच पर्याय 1 आपलं उत्तर आहे। पसायदानमध्ये देखील हे वाक्य आलेलं आहे, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी म्हणजे काय? भक्तांची मांदियाळी, ठीक आहे। आणि याच अर्थाची कोणती म्हण पर्यायामध्ये आलेली आहे? तर रात्रभर वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता, ठीक आहे। म्हणजेच पर्याय 2। मूर्ख व्यक्तीला किंवा एखाद्या व्यक्तीला कितीही समजावलं तरी त्या व्यक्तीला ती गोष्ट समजत नाही असा याचा अर्थ होता, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 8, मिमी म्हणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी काय आहे? मित्रांनो, मिमी म्हणजे काय? तर
स्वतःची बढाई करणे किंवा स्वतःबद्दल खूप काही गोष्टी बोलून दाखवणं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2 स्वतःची बढाई मारणे. प्रश्न क्रमांक 9 रोहित शर्मा हा चांगला खेळाडू आहे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता आहे? हा. ठीक आहे, मग एक व्याख्या लक्षात ठेवा, सर्वनाम म्हणजे काय? तर वाक्यामध्ये नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? सर्वनाम म्हणायचं. उदाहरणार्थ काय? तर राम गावाला जाणार होता म्हणून राम सकाळी लवकर उठला. मग या ठिकाणी राम 2 वेळा आलेला आहे, तेच राम दुसऱ्यांदा वापरायला लागू नये म्हणून त्या ठिकाणी सर्वनाम वापरतात. काय होईल वाक्य? राम गावाला जाणार होता म्हणून तो लवकर उठला. रामच्या जागी काय आलं? तो आला. त्याच प्रकारे सर्वनामांचा वापर केला जातो. आणि सर्वनाम किती आहेत? तर 6 प्रकारचे सर्वनाम असतात. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. तर मित्रांनो यापैकी जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर केला जातो त्याला काय म्हणायचं? दर्शक सर्वनाम म्हणायचं. आणि ही कोणती कोणती आहेत? हा, ही, हे आणि तो, ती, ते. ठीक आहे, मग या ठिकाणी कोणता आलेला आहे? हा आलेला आहे, म्हणजे हा कोणता आहे? दर्शक सर्वनाम आहे. ठीक आहे, म्हणजेच पर्याय 3 आपलं उत्तर आहे. संबंधी सर्वनाम कोणते आहेत? जो, जी, जे यांसारखे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10 कानन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द निवडा. मित्रांनो कानन म्हणजे काय? जंगल, वन, अरण्य किंवा विपिन. या ठिकाणी 2, 3, 4 हे काय आहेत? काननचे म्हणजे जंगलाचे समानार्थी शब्द आहेत. तर या ठिकाणी भूमी म्हणजे काय? धरती, माता, भूमाता इत्यादी विशिष्ट समानार्थी शब्द असलेला शब्द आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 1 भूमी हा काननचा समानार्थी शब्द नाही. प्रश्न क्रमांक 11 पुढीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता नाही? मित्रांनो ऱ्हस्व आणि दीर्घ हे 2 प्रकारचे स्वर असतात. ऱ्हस्व म्हणजे काय? तर ज्या स्वरांचा उच्चार करताना जास्त जोर लावावा लागत नाही त्यांना काय म्हणायचं? ऱ्हस्व स्वर म्हणायचं. ते कोणते कोणते आहेत? अ, ई, उ इत्यादी. त्याचबरोबर दीर्घ कोणते असतात? तर ज्या स्वरांचा उच्चार करताना उच्चार लांबवला जातो किंवा त्याचा उच्चार करण्यासाठी जास्त जोर द्यावा लागतो त्याला काय म्हणायचं? दीर्घ स्वर म्हणायचं. ते कोणते आहेत? आ, ई, उ, ऐ, ओ इत्यादी. ठीक आहे, मग या ठिकाणी पहा ई ह्रस्व आहे, उ ह्रस्व आहे, अ ह्रस्व आहे आणि ई आहे तो दीर्घ आहे. ठीक आहे, म्हणजेच पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन. चूक शोधून दुरुस्ती सुचवा. आता मित्रांनो एखाद्या जर आपल्याला गोष्ट दिली तर आपण त्याचं काय म्हणतो? आभार मानतो. या ठिकाणी अभिनंदन दिलेलं आहे म्हणजे हे चुकलेलं आहे ना. मग या ठिकाणी काय असलं पाहिजे? आभार. ठीक आहे, म्हणजेच पर्याय 3 अभिनंदनच्या जागी आभार असायला होतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13 छंद या नामाचे अनेक वचन ओळखा. आता मित्रांनो छंद हा शब्द आहे तो दोन्ही वचनामध्ये येतो. एक छंद, 2 छंद. या ठिकाणी छंद दोन्ही वचनामध्ये आहे असा राहतो. एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये छंद हा शब्द आहे असा राहतो. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की छंद हा उभयवचनी शब्द आहे. ठीक आहे, दोन्ही वचनामध्ये वापरता येतो म्हणून. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 उभयवचन. प्रश्न क्रमांक 14 रामाने नलाकडून सेतू बांधविला. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो क्रियापद काय आलेलं वाक्यामध्ये? बांधविला. म्हणजे काय? क्रिया दुसऱ्याकडून करून घेतलेली आहे आणि जर क्रिया दुसऱ्याकडून करून घेतली असेल तर त्या क्रियापदाला काय म्हणायचं? प्रयोजक क्रियापद म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी पर्याय 1 आपलं उत्तर आहे. बांधविला हे प्रयोजक क्रियापद आहे. तर मित्रांनो यासारखी आणखी क्रियापद कोणती आहेत? करविला, बोलविला, हसविले इत्यादी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15 उमेश या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते? आता मित्रांनो उमेशचा विग्रह काय होतो? उमेशचा संधी विग्रह काय होतो? उमा अधिक ईश. यामध्ये काय होतंय? उमामधील शेवटचा अक्षर किंवा शेवटचा वर्ण आ आणि ईश मधील पहिलं अक्षर ई. ठीक आहे, आ अधिक ई. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2. प्रश्न क्रमांक 16 पुढीलपैकी विशेषण असलेला पर्याय निवडा. मित्रांनो विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? विशेषण म्हणायचं. ठीक आहे, मग या ठिकाणी पहा साहस भाववाचक नाम आहे, समाज समूहवाचक नाम आहे,
आणि शत्रुत्व हे भाववाचक नाम आहे. ठीक आहे. तर स्वकीय हे काय एक विशेषण आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय 3 स्वकीय. आता स्वकीय विशेषण कसं आहे तर स्वकीयचा अर्थ काय एकाच देशातले. प्रश्न क्रमांक 17 येणार असेल तर येईना बापडा या वाक्यातील केवलप्रयोगी अव्यय ओळखा. मित्रांनो केवलप्रयोगी अव्यय म्हणजे काय तर वाक्याला शोभा आणण्यासाठी वापरलेल्या परंतु वाक्याचा भाग नसलेल्या भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं केवलप्रयोगी अव्यय म्हणायचं. मग या ठिकाणी पहा केवलप्रयोगी अव्ययाचे एकूण मुख्य 9 आणि इतर 3 असे 12 प्रकार आहेत. तर मित्रांनो याबद्दल आपण आधी माहिती पाहिलेली आहे. कोणते कोणते आहेत हर्षदर्शक, शोकदर्शक, आश्चर्यदर्शक, विरोधदर्शक, तिरस्कारदर्शक, प्रशंसादर्शक, स्वीकारदर्शक, संबोधनदर्शक, मौनदर्शक, वाक्यमय केवलप्रयोगी अव्यय, व्यर्थ उद्गारवाचक आणि पादपुराणार्थक म्हणजे पालुपदे इत्यादी 12 प्रकार आहेत. तर मित्रांनो यापैकी व्यर्थ उद्गारवाचक केवलप्रयोगी अव्यय म्हणजे काय असतं तर वाक्याच्या दृष्टीने निरर्थक शब्द वाक्यामध्ये आले असतील तर त्यांना काय म्हणायचं व्यर्थ उद्गारवाचे शब्द म्हणायचं किंवा अव्यय म्हणायचं. तर या ठिकाणी पहा बापडा हा शब्द वाक्यामध्ये आलेला आहे परंतु याचा काही संबंध नाहीये किंवा याचा अर्थच नाहीये म्हणून या ठिकाणी याला काय म्हणायचं व्यर्थ उद्गारवाचे केवलप्रयोगी अव्यय म्हणायचं. आणि हे वाक्यामध्ये आलेलं आहे म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे बापडा हे केवलप्रयोगी अव्यय या वाक्यामध्ये आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 18 रमाकांत या सामासिक शब्दाचा समास ओळखा. आता मित्रांनो समास किती आहेत मुख्य 4 अव्ययभाव, तत्पुरुष, बहुव्रीही आणि द्वंद्व. तर अव्ययभाव मध्ये काय असतं पहिलं पद महत्वाचं असतं, तत्पुरुष मध्ये दुसरं पद महत्वाचं असतं आणि बहुव्रीही मध्ये या दोन्ही पदांव्यतिरिक्त तिसरं पद महत्वाचं असतं किंवा तिसऱ्या पदाचा बोध होतो. त्याचप्रमाणे द्वंद्वमध्ये दोन्ही पदे महत्वाची असतात. मग मित्रांनो रमाकांत या शब्दाचा विग्रह कसा होतोय रमा आहे कांता ज्याची असा तो कोण विष्णू. मग या ठिकाणी पहा रमा आणि कांत या दोन्ही शब्दांव्यतिरिक्त विष्णू या शब्दाचा या ठिकाणी बोध होतोय म्हणून या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण हा बहुव्रीही समास आहे कारण सामासिक शब्दातील दोन्ही पदांव्यतिरिक्त तिसऱ्या पदाचा बोध झालेला आहे. ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय 4 बहुव्रीही. प्रश्न क्रमांक 19 नपुंसकलिंगी शब्द ओळखा. सागवान, राग, आग, डाग. मित्रांनो काय म्हणतो आपण तो राग, ती आग, तो डाग आणि ते सागवान. आणि आपण लिंग कसं ओळखतो जर आपण तोचा वापर केला तर काय म्हणायचं पुल्लिंगी, तीचा वापर केला तर स्त्रीलिंगी आणि तेचा वापर केला तर नपुंसकलिंगी. मग या ठिकाणी राग पुल्लिंगी, आग स्त्रीलिंगी, डाग पुल्लिंगी आणि सागवान नपुंसकलिंगी. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय 1 सागवान हा नपुंसकलिंगी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 20 एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असल्यास कोणते चिन्ह द्यावे. आता मित्रांनो एखाद्या गोष्टीला पर्याय म्हणजे काय विकल्प सुचवायचा आहे तर कोणतं चिन्ह येणार आहे विकल्प चिन्ह येणार आहे. आणि ते कसं असतं तर ही तिरपी रेष असते. ठीक आहे एक्स तिरपी रेष वाय म्हणजे एक्स किंवा वाय म्हणजे पर्याय आहे. ठीक आहे म्हणजेच पर्याय 4 आपलं उत्तर आहे विकल्प चिन्ह वापरलं जाईल. प्रश्न क्रमांक 21 योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा. टिंबटिंब दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. मित्रांनो या ठिकाणी म्हण काय असते पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय 4 पै. तर याचा अर्थ काय असतो की कमी मोबदल्यामध्ये जास्त काम उरावर घेणे अंगावर घेणे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22 गर्दीत म्हातारा किती वेळ थांबेल. अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य करा. तर याचं नकारार्थी रूप करताना काय करायचं तर किती वेळचं काय होईल कितीचं काय करायचं फार आणि थांबेलचं थांबू शकणार नाही. ठीक आहे मग काय होतं गर्दीत म्हातारा जास्त वेळ किंवा फार वेळ थांबू शकणार नाही म्हणजेच पर्याय 3 आपलं उत्तर असणार आहे. काय करायचं अर्थ बदलला नाही पाहिजे फक्त त्याच्यातील जे शब्द आहेत त्यांचं विरुद्धार्थी रूप घ्यायचं आहे किंवा नकारार्थी रूप घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 23 मी अभ्यास केला अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आता मित्रांनो विभक्ती प्रत्यय असतात तर या ठिकाणी पहा मी हा शब्द आहे हा कोणत्या विभक्तीतला आहे तर या शब्दाला मित्रांनो प्रथमामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रत्यय नसतो तेव्हा ते प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणून काम करत असतं. आणि जर आपण याचा तृतीय संबंधी विचार केला तर त्याला तृतीयेतील ई हा प्रत्यय लागलेला असतो म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी प्रथमा किंवा तृतीय विभक्ती असणार आहे. ठीक आहे म्हणून आपलं उत्तर आपण 4 धरून चालूया.
कारण हा प्रश्न रद्द होऊ शकतो, परंतु याबद्दल माहिती असावी म्हणून सांगितलं. कारण पर्यायामध्ये कधीही प्रथमा किंवा तृतीय यापैकी कोणताही एक पर्याय येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 24, संध्याकाळी मी गाणे ऐकते किंवा रियाज करते, वाक्याचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, किंवा हे उभयनवी अव्यय या वाक्यामध्ये आलेलं आहे. आणि किंवा हे कोणत्या प्रकारचं उभयनवी अव्यय आहे, तर हे विकल्पबोधक किंवा विकल्पदर्शक उभयनवी अव्यय आहे. आणि ते कोणत्या प्रकारचं आहे, तर प्रधानत्वसूचक उभयनवी अव्यय आहे. आणि लक्षात काय ठेवायचं आहे की जर दोन वाक्य प्रधानत्वसूचक उभयनवी अव्ययानं जोडले असतील तर त्या ठिकाणी संयुक्त वाक्य असतं, आणि गौणत्वसूचक उभयनवी अव्ययानं जोडले असतील तर मिश्र वाक्य असतं. या ठिकाणी किंवा हे कसलं आहे, कोणत्या प्रकारचं अव्यय आहे, तर विकल्पदर्शक आहे. आणि ते कोणत्या प्रकारचं असतं, प्रधानत्वसूचक असतं. म्हणून त्या ठिकाणी आपण काय म्हणूया, हे वाक्य आहे ते संयुक्त वाक्य आहे. ठीक आहे, म्हणजेच पर्याय एक आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, काका जपाला बसले आहेत, अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, कारकार्थ कशाचे असतात, तर विभक्तीचे असतात. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. तर या ठिकाणी पहा, ज्या शब्दाला प्रत्यय नाही ते तो शब्द कशामध्ये असतो, प्रथम विभक्तीमध्ये असतो. आणि प्रथमाचा कारकार्थ काय आहे, कर्ता आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी काका या शब्दाला विभक्ती प्रत्यय लागलाय का, नाही लागलेला आहे. म्हणजे या ठिकाणी काका आहे तो प्रथम विभक्तीमध्ये आहे, आणि प्रथम विभक्तीचा कारकार्थ कोणता आहे, कर्ता. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 3 कर्ता. जर इतर विभक्तींचे पाहायला गेलं तर द्वितीयेचा कर्म, तृतीयेचा करण, चतुर्थीचा संप्रदान, पंचमीचा अपादान, षष्टीचा संबंध, सप्तमीचा अधिकरण आणि संबोधनचा हाक हे कारकार्थ आहेत. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी वेगळ्या अर्थाची म्हण ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, खालील पर्यायातील 3 म्हणी आहेत त्या एकाच अर्थाच्या आहेत आणि एक म्हण वेगळी आहे, ते आपल्याला शोधायचे आहे. पहा, आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी. या ठिकाणी याचा अर्थ काय असतो की प्रॉब्लेम एका ठिकाणी असणं आणि त्याचा उपाय दुसऱ्या ठिकाणी करणं. त्याचबरोबर डोळ्यात केर कानात फुंकर याचा देखील अर्थ तोच आहे, आणि आग डोळ्याला आणि लोणी टाळ्याला याचा देखील अर्थ तोच आहे की प्रॉब्लेम समस्या एका ठिकाणी असणं आणि उपाय दुसऱ्याच ठिकाणी करणं. म्हणून या तिन्ही म्हणी आहेत त्या एकाच अर्थाच्या आहेत. तर पर्याय 4 आयत्या बिडावर नागोबा ही वेगळ्या अर्थाची म्हण आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 4 ही वेगळ्या अर्थाची म्हण आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27, भीष्म प्रतिज्ञा या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता. मित्रांनो भीष्म प्रतिज्ञा काय होते, भीष्मानं काय प्रतिज्ञा केली होती, लग्न न करण्याची. त्याचप्रमाणे भीष्म प्रतिज्ञेसाठी कोणता अर्थ असणार आहे, अतिशय खडतर प्रतिज्ञा. ठीक आहे, म्हणजेच पर्याय 1 अत्यंत खडतर प्रतिज्ञा हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28, खालील रिकाम्या जागी पर्यायातील कोणत्या गटाची अक्षरे वापरल्यास दिलेले शब्द अर्थपूर्ण होतील. आता मित्रांनो स्तक 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 3 शब्द आहेत, आणि असा कोणता अक्षरांचा गट आहे जो या ठिकाणी वापरल्यानंतर पूर्ण अर्थात शब्द असतील. तर या ठिकाणी पहा, मस्तक, पुस्तक आणि हस्तक म्हणजे म पु ह हे 3 शब्द बरोबर येतील किंवा ही 3 अक्षरे बरोबर येतील. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 3 म पु ह हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, केशवसूत हे टोपण नाव कोणाचे. आता मित्रांनो यांच्यावर प्रश्न येण्याचं कारण काय, कारण यांना काय म्हटलं जातं, आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणजे आधुनिक मराठी कवितेचे जनक. ठीक आहे, ते काय ते पुढे पाहूया. आधी यांचं नाव पाहूया. यांचं नाव काय आहे, कृष्णाजी केशव दामले, म्हणजेच पर्याय 4 कृ के दामले. तर मित्रांनो यांनी काय केलं होतं, त्यावेळी एक प्रथा होती किंवा एक पद्धत चालत आलेली होती की संत काव्य आणि पंत काव्य या 2 प्रकारच्या कविता चालायच्या, म्हणजेच एका विशिष्ट पद्धतीमध्ये असलेल्या कविता चालायच्या. तर यांनी काय केलं, ती परंपरा मोडून काढली आणि स्वच्छंद कविता, वेगवेगळ्या भावना व्यक्त करणाऱ्या कविता लिहायला सुरुवात केली, आणि यामुळे त्यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक असं म्हणलं जातं. ठीक आहे, नाव काय, कृष्णाजी केशव दामले. प्रश्न क्रमांक 30, खालीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता. मित्रांनो ऱ्हस्व म्हणजे काय, ज्याचा उच्चार करताना जास्त लांबवायला लागत नाही किंवा जास्त जोर द्यावा लागत नाही. कोणते कोणते आहेत, अ, ई, उ इत्यादी. ठीक आहे, मग या ठिकाणी कोणता आलेला आहे, अ आलेला आहे पर्याय 1 मध्ये. ठीक आहे, आणि इतर 3 काय आहेत, दीर्घ आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही. मित्रांनो भाववाचक नाम म्हणजे काय, तर विशेषणापासून जे नाम बनलेलं असतं आणि ज्या नामाला
किंवा त्या नामाच्या व्यक्तीला वस्तूला स्पर्श करता येत नाही अशा नामाला काय म्हणायचं, भाववाचक नाम म्हणायचं. मग या ठिकाणी पहा, धैर्याला स्पर्श करता येतो का, नाही करता येत, धैर्य भाववाचक आहे. शौर्याला स्पर्श करता येणार आहे का, नाही, शौर्य देखील भाववाचक आहे. सौंदर्य स्पर्श करता येणार आहे का, नाही, म्हणून हे देखील भाववाचक आहे. तर गोदावरी, मित्रांनो गोदावरीला स्पर्श करता येतो, गोदावरी नदी आहे. तसेच गोदावरी हे एखाद्या व्यक्तीला किंवा नदीला दिलेले विशेष नाम आहे. म्हणजे गोदावरी विशेष नाम आहे तर इतर 3 भाववाचक नाम आहेत. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 4, गोदावरी हे भाववाचक नाम नाही तर काय आहे, विशेष नाम आहे. प्रश्न क्रमांक 32, ते खूप कठोर आहेत या वाक्यात सर्वनाम कोणते. आता मित्रांनो सांगितलेलं होतं, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं, सर्वनाम म्हणायचं. ठीक आहे, मग या ठिकाणी ते काय आहे, सर्वनाम आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 1. प्रश्न क्रमांक 33, चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यात विशेषण कोणते. विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं, विशेषण म्हणायचं. मग या ठिकाणी पहा, घोडा कसा आहे, चपळ आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी चपळ काय आहे, विशेषण आहे. म्हणजेच पर्याय 2 आपलं उत्तर आहे. घोडा या नामाबद्दल चपळ हा शब्द काय सांगतोय, माहिती सांगतोय. ठीक आहे, विशेष माहिती सांगतोय. प्रश्न क्रमांक 34, मी कादंबरी लिहीन या वाक्यातील काळ ओळखा. आता मित्रांनो, लिहीन म्हणजे काय, अजून ती गोष्ट घडलेली नाहीये, भविष्यात घडेल अशी शक्यता दाखवलेली आहे. म्हणून या ठिकाणी कोणता काळ आहे, भविष्यकाळ. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 3. प्रश्न क्रमांक 35, भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा. मित्रांनो, भावे प्रयोग कधी असतो, जेव्हा क्रियापदाचं रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या दोन्हींच्या लिंगवचनानुसार बदलत नाही तेव्हा काय म्हणायचं, भावे प्रयोग आहे. मग या ठिकाणी पहा, पहिलं वाक्य काय आहे, तो मुलगा पेरू खातो. यामध्ये पहा, मुलगा हा कर्ता आहे, पेरू हे कर्म आहे आणि खातो हे क्रियापद आहे. मग जर मुलाचं लिंग बदललं, मुलगी केलं तर काय होतं, ती मुलगी पेरू खाते, खातोचं खाते होते. म्हणजे या ठिकाणी पहिलं वाक्य आहे ते कर्तरी प्रयोग आहे. ठीक आहे, म्हणजे भावे नाही आहे. दुसरं वाक्य पहा, मी कामावरून आताच आलो. जर हेच वाक्य एक महिला म्हणत असेल तर त्या ठिकाणी काय होईल, मी कामावरून आताच आले होईल, म्हणजे आलोच आले होतंय. म्हणजे या ठिकाणी हा देखील कर्तरी प्रयोग आहे, भावे नाही आहे. तिसरं पहा, सिंहाकडून गाय मारली गेली. आता मित्रांनो, याची रचना कशी आहे, इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस सारखी. आणि अशा वेळी कोणता प्रयोग असतो, तर कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी प्रयोग असतो. मग या ठिकाणी हे देखील नाही आहे. तर चौथं वाक्य पहा, आईने मुलीस समजावले. या ठिकाणी आईने समजावले, वडिलांनी समजावले. ठीक आहे, लिंग बदललं तरी, कर्त्याचं लिंग बदललं तरी काही फरक नाही पडला. आता मुलीचं लिंग बदलूया, मुलीला समजावले, मुलाला समजावले. ठीक आहे, समजावले आहे असं राहतंय. म्हणजे या ठिकाणी कर्त्याच्या आणि कर्माच्या दोन्हीच्या लिंगवचनानुसार यातील क्रियापद बदलत नाहीये. म्हणून या ठिकाणी पर्याय 4 मध्ये भावे प्रयोग आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 4. प्रश्न क्रमांक 36, नीलकंठ या शब्दाचा समास कोणता. मित्रांनो, काय सांगितलेलं आहे, जेव्हा सामासिक शब्दातील दोन्ही पदांव्यतिरिक्त तिसऱ्या पदाचा बोध होतोय, म्हणजे दोन्ही पदं महत्त्वाची नाही आहेत आणि तिसऱ्या पदाचा बोध होतोय, तर त्यावेळी काय म्हणायचं, बहुव्रीही समास आहे. मग नीलकंठचा विग्रह कसा होतोय, निळा आहे कंठ ज्याचा असा तो भगवान शंकर. ठीक आहे, मग या ठिकाणी नीळ आणि कंठ या दोन्ही पदांव्यतिरिक्त तिसऱ्या पदाचा म्हणजे शंकर या पदाचा बोध होतोय, म्हणून या ठिकाणी बहुव्रीही समास आहे. म्हणजेच पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37, व्यंजन अधिक स्वर बरोबर. आता मित्रांनो, नियम लक्षात ठेवा, व्यंजन आणि स्वर मिळून काय बनतात, अक्षर बनतात. ठीक आहे, म्हणजे 3 आपलं उत्तर आहे. तर ज्यावेळी 2 व्यंजन आणि 1 स्वर एकत्र येतो त्यावेळी काय बनतं, तर जोडाक्षर बनतं. म्हणजेच व्यंजन अधिक स्वर बरोबर काय, जोडाक्षर. ठीक आहे, आणि व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर. प्रश्न क्रमांक 38, निष्पाप हा शब्द ज्या संधी नियमानुसार तयार झालेला आहे त्याच नियमानुसार तयार झालेला शब्द कोणता. आता मित्रांनो, आपण कालच्याच व्हिडिओमध्ये याबद्दल प्रश्न पाहिलेला होता की जर विसर्ग संधी असेल आणि विसर्गापुढे कोणतंही कठोर व्यंजन आलं, क प यासारखं कठोर व्यंजन आलं तर काय होतं, विसर्गाचा काय होतो, षटकोनातील श होतो. ठीक आहे, मग या ठिकाणी पहा काय झालेलं आहे, नि विसर्ग अधिक पाप, निपापचं काय बनतं, निष्पाप बनतं. म्हणजे या ठिकाणी विसर्गापुढे प आल्यामुळे विसर्गाचा श झालेला आहे, निष्पाप हा शब्द तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे दुष्काळमध्ये पहा, दु विसर्ग अधिक काळ, विसर्गापुढे क हे कठोर व्यंजन आल्यामुळे काय झालं,
विसर्गाचा श झाला आणि दुष्काळ हा शब्द तयार झाला. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2 निष्पाप आणि दुष्काळ हे दोन शब्द एकाच नियमानुसार तयार झालेले आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39, उंट या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? मित्रांनो, उंटाच्या मादीला काय म्हणतात? सांडणी म्हणतात. म्हणजेच पर्याय 3 आपलं उत्तर आहे. हा प्रश्न आतापर्यंत कितीतरी वेळा परीक्षेला आलेला आहे आणि अजूनही येत राहील. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40, मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन कोणी लिहिली? मित्रांनो, यमुना पर्यटन ही कादंबरी आहे ती बाबा परमनजी यांची आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. हे एक समाजसुधारक होते ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता, त्याचबरोबर भारतामध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला. तसेच यमुना नदीच्या काठावर फिरून त्यांनी ही कादंबरी लिहिली, ज्यामध्ये हिंदू समाजातील विधवा स्त्रियांची दयनीय अवस्था त्यांनी वर्णन केलेली आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41, क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात? मित्रांनो, क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. अविकारी आणि विकारीमध्ये काय फरक? विकारी म्हणजे ज्याच्यामध्ये बदल होतो असा शब्द आणि अविकारी म्हणजे ज्याच्यामध्ये बदल होत नाही असा शब्द. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 42, तू नोकरीला लाग नाहीतर आपली आर्थिक स्थिती ढासळेल यातील उभयान्वयी शब्द शोधा. मित्रांनो, उभयान्वयी अव्यय काय असतं? जे दोन वाक्यांना जोडतं. ठीक आहे. दोन वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं? उभयान्वयी अव्यय म्हणायचं. मग या ठिकाणी पहा, तो नोकरीला लाग आणि आपली आर्थिक स्थिती ढासळेल या शब्दांना किंवा या दोन वाक्यांना जोडणारा अविकारी शब्द कोणता आहे? नाही तर. हा एक संकेतदर्शक उभयान्वयी अव्यय आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 4 नाही तर हा शब्द उभयान्वयी अव्यय आहे आणि कोणत्या प्रकारचा आहे? तर संकेतदर्शक आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43, सीताने डाळिंब खाल्ले प्रयोग ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, सीताने डाळिंब खाल्ले. या ठिकाणी सीता हा कर्ता आहे, डाळिंब हे कर्म आहे आणि खाल्ले हे क्रियापद आहे. जर क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदललं तर काय? कर्तृप्रयोग. कर्माच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्मणी प्रयोग आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर भावे प्रयोग. मग या ठिकाणी पहा, डाळिंबाचं काय होतं? अनेक वचन डाळिंबे होतं. म्हणजे कर्माचं अनेक वचन केल्यानंतर खाल्लेचं खाल्ली होतं. सीताने डाळिंब खाल्ले, सीताने डाळिंबे खाल्ली. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलते म्हणून या ठिकाणी कर्मणी प्रयोग आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44, मितव्ययी म्हणजे काय? आता मित्रांनो, आपण मागच्याच व्हिडिओमध्ये प्रश्न पाहिलेला होता की मितभाषी म्हणजे काय. त्यावेळी सांगितलेलं होतं की मितव्ययीवर देखील प्रश्न येतो. हा प्रश्न परीक्षेला आलेला होता. मितव्ययी म्हणजे काय? काटकसरीने खर्च करणारा किंवा कमी खर्च करणारा. ठीक आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे, काटकसरीने राहणारा. जर या ठिकाणी मितभाषी असतं तर कमी बोलणारा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45, पायापासून डोक्यापर्यंत या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. मित्रांनो, काय म्हणतो आपण? पायापासून डोक्यापर्यंत म्हणजे आपाद मस्तक. म्हणजेच पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46, सर्कस हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? सर्कस हा शब्द मित्रांनो मूळचा लॅटिन भाषेतील आहे. लॅटिन भाषेतील सर्कस या शब्दापासून इंग्रजीमध्ये सर्कस हा शब्द आलेला आहे आणि त्यापासून तो मराठीत आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4 इंग्रजी. या ठिकाणी कन्फ्युजन आहे तरी देखील या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवा, इंग्रजी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47, जगन्नाथ शब्दाचा विग्रह कसा होईल? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, आपण काय पाहिलं होतं? जर त पुढे तच्या गटातील अनुनासिक आलं तर तचं काय होतं? तचं रूपांतर त्या अनुनासिकामध्ये होतं. म्हणजेच या ठिकाणी पहा, त पुढे जर न आला तर काय होतं? तचा न होऊन 2 न तयार होतात, म्हणजे ना होतंय. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं? जगत अधिक नाथचं जगन्नाथ झाला. ठीक आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48, नवरात्र या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल? मित्रांनो, नवरात्राचा विग्रह कसा होतो? नवरात्रींचा समूह. आणि मित्रांनो, ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद हे संख्याविशेषण असतं आणि पूर्ण शब्द हा समूहदर्शक असतो, तेव्हा त्या ठिकाणी कोणता समास असतो? द्विगु समास असतो. ठीक आहे. तर या ठिकाणी याचा विग्रह कसा आहे? पर्याय 1 नवरात्रींचा समूह आणि समासाचा प्रकार कोणता आहे? द्विगु समास. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील पक्ष हा शब्द पंधरवडा या अर्थाने वापरला आहे? मित्रांनो, पक्षीचे अर्थ काय काय आहेत? पक्ष म्हणजे पक्षी. ठीक आहे. पक्ष म्हणजे बाजू. पक्ष म्हणजे पार्टी किंवा विशिष्ट समुदायाच्या लोकांचा संघ. त्याचबरोबर पक्ष म्हणजे काय? 15 दिवसांचा समूह किंवा पंधरवडा. मग या ठिकाणी पहा, पक्ष घेऊन भांडायला येणे म्हणजे बाजू घेणे. पक्षाचा पुढारी म्हणजे काय? पार्टीचा पुढारी. पक्षाला कसे ओढता येईल म्हणजे पक्षी या नामासाठी आलेला आहे. आणि
2 पक्ष असतात एका महिन्यामध्ये, 2 पक्ष म्हणजे 2 पंधरवडे असतात किंवा 15 दिवसांचे 2 समूह असतात. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, पंधरवड्यासाठी काय आलेलं आहे, पर्याय 4, प्रत्येक महिन्यात 2 पक्ष असतात, 2 पंधरवडे असतात. प्रश्न क्रमांक 50, वंदन या शब्दातील अनुस्वार काढून टाकल्यास नवीन तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? मित्रांनो, वंदनमधील जर अनुस्वार काढला तर कोणता शब्द तयार होतोय, वदन तयार होतोय. आणि वदनचा अर्थ काय असतो, मुख, तोंड इत्यादी. मग या ठिकाणी कोणता आलेला आहे, पर्याय 1 मुख हा आलेला आहे. ठीक आहे, वंदनचा जर अनुस्वार काढला तर वदन हा शब्द तयार होतो आणि वदन हा मुख या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून 2024 मध्ये होणाऱ्या पुढच्या पोलीस भरतीसाठी तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी ज्यामध्ये मराठी व्याकरण आवश्यक आहे त्यांच्यासाठी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सराव करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.